नाशिक TCS प्रकरणातील निदा खानच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी MIMवर गंभीर आरोप करत जोरदार निशाणा साधलाय। निदा खानला ज्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलं त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप खैरेंनी केलाय। तर मतीन शेख आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही त्यांनी गंभीर असे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। ज्या एरियातून या मुलीला अटक केलेली आहे तो एरिया त्या ठिकाणी जो आहे तिथे खूप अवैध धंदे चालतात आणि त्या अवैध धंद्यातून आणि मी तर नाशिक पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांना धन्यवाद देईल की त्यांनी हुडकून तरी काढलं, त्या मुलीला हुडकून तरी काढलं। पण असा प्रकार त्या ठिकाणी ती मुलगी जाऊन त्या ठिकाणी ज्या हिंदू मुली असतात TCSमध्ये काम करणाऱ्या त्यांना जर अशा तर हा खूप संतापजनक भाग आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अशा मुलींना त्यांच्याबरोबर कोण आहे अजून, आणि त्या मतीन नावाचा जो नगरसेवक आहे MIMचा त्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे। नाही अटक झाली तर आम्ही त्याला सरळ करून टाकू। एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बॉस आहे इम्तियाज जलील, ते इम्तियाज जलील तर म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे ह्या लोकांना मुद्दाम। मग ते छत्रपती संभाजीनगर जर असेल तर त्या ठिकाणी कुठेच प्रकरण कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाही, पण ते औरंगाबाद म्हणून त्या ठिकाणी हे नाटक चाललं त्यांचं। आणि त्याच्यातच ही मुलगी त्या ठिकाणी ते हे केलं आणि तिला संरक्षण दिलेलं आहे। हे संरक्षण द्यायचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणारे इम्तियाज जलील यांनी पण केलेलं आहे। म्हणून इम्तियाज जलीलला सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्या नगरसेवकाला तर ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे, ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे। आणि त्या मुलीला त्या ठिकाणी जे केलं म्हणजे तुम्ही काय करता, आमच्या हिंदू मुली त्या ठिकाणी हिंदू मुलींना त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही हे करत असाल तर मग आमचं छत्रपती संभाजीनगर जे होतं आमच्या काळामध्ये ते आता कुठल्या पद्धतीने चाललं हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। म्हणून मला हा जो एक प्रकारचा राग येतो की काय चाललं आहे, कोणाचं लक्ष नाही का इथे। आणि म्हणून बाकीचे सगळे आता पुढारी म्हणायला लागले ते बरोबर आहे, परंतु आता कुठेतरी सगळ्यांना जागृती निर्माण झाली। म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये या इम्तियाज जलीलवर कारवाई झाली पाहिजे आणि मतीन नावाचा नगरसेवक आहे त्याला आता ताबडतोब अरेस्ट करून त्या ठिकाणी जेलमध्ये पाठवलं पाहिजे। तर अशा पद्धतीने आमच्या या संभाजीनगरमध्ये राहून तुम्ही असे धंदे करतात, पण हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा मोठा भाग आहे। आणि तेच नाही, आणि हटकून छत्रपती संभाजीनगर म्हणू नका, औरंगाबाद म्हणा, औरंगाबाद लिहा, हे कोणी सांगितलं? छत्रपती संभाजीनगरचं काय तुम्हाला काय वावडं वाटतं का अजून पण? हे आम्ही सहनच नाही करणार। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी नाव दिलं होतं 8 मे 1988ला, त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो। आणि म्हणून हे जर असं असेल तर मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन आणि त्यांना सांगेल की हे जे MIMचे पिलावळं जे आहेत ज्यामुळे 28 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये दंगली बिंगली होऊ दिल्या नाही आम्ही, आणि आता त्या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे अशा प्रकार, तर MIMवर बंदीच टाकली पाहिजे ही स्पष्टपणे माझी मागणी आहे। पालकमंत्री खरंच बोलतात, त्याचं कारण असं आहे की इम्तियाज जलीलनी म्हणजे तो MIMचा नगरसेवक सापडला, त्यांनी पाठिंबा दिला, त्याला संरक्षण दिलं आणि त्यांचा सगळ्यात मोठा बॉस म्हणजे तो इम्तियाज जलील हा त्यांना संरक्षण देतो। म्हणजे हे सगळं प्रकार त्या ठिकाणी होऊ लागलं म्हणजे आमच्या हिंदू मुली बाटवण्याचं काम जर करत असेल तर आम्ही कसं सहन करणार? आम्ही नाही सहन करणार। म्हणून या MIMला इम्तियाज जलीलला आणि त्याचप्रमाणे त्या मतीनला तर ताबडतोब जेलमध्ये पाठवलं पाहिजे, ताबडतोब त्याची कस्टडी घेतली पाहिजे की त्यांनी अजून कोणाकोणाला काय काय केलेलं, कसं संरक्षण दिलं, काय दिलं। आणि ती जी पोरगी ती आता मुलीला पकडलेलंच आहे, त्या मुलीच्या माध्यमाद्वारे अजून माहिती होईल की काय काय केलं। म्हणजे आमच्या हिंदू मुलींनी कुठे TCSमध्ये जाऊ नये, आमच्या कोणी पण त्या ठिकाणी हे करू नये, असा हा प्रकार चाललेला आहे। हा प्रकार घृणास्पद आहे, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या सगळ्यांचे बॉस म्हणजे असुद्दीन ओवैसी ते आता उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, तर त्यांना कोण? तुमचा काय ओवैसी? नाही, ते ओवैसीचं नाटक असतं, ती जागा आल्या म्हणून त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे। पण त्यांनी त्यांचे एक 8-10 तरी नगरसेवक जाणार आहे, कारण ते सगळे खोटे नाटे त्यांनी प्रमाणपत्र दाखल केलेले म्हणून ते जाणार आहे। काही उपयोग नाही ते येऊन त्याचा उपयोग नाही काही।